जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। पंचायत समिती हातकणंगले अंतर्गत महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग जिल्हा कोल्हापूर वार्षिक योजनेमधून विशेष घटक योजना अनुसूचित जाती नवबौद्ध लाभार्थींना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या प्रशिक्षणामध्ये मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते। महिला वर्गाची उपस्थिती लाक्षणिक होती। या प्रशिक्षणामध्ये विविध योजनांचे मार्गदर्शन करण्यात आले। प्रामुख्याने लसीकरण, जंत निर्मूलन शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे करता येते हे सांगण्यात आले। तसेच पशुपालन, राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत विविध योजना यांचे मार्गदर्शनही केले। प्रशिक्षणार्थी यांना प्रमाणपत्र देण्यात आले। या कार्यक्रमास जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर महेश शेजाळ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर प्रमोद बाबर, गटविकास अधिकारी डॉक्टर शबाना मोकाशी, डॉक्टर शशांक कुलकर्णी, पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी UK महाले, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉक्टर RV जंगम, तसेच हातकणंगले तालुक्यातील नवबौद्ध घटकातील लाभार्थी गौतम दिवाण, भारत जमने, शिरीष मधाळे, तुषार कांबळे, सागर जमने असंख्य महिला व पुरुष उपस्थित होते। या योजनेची माहिती व प्रसार व्हावा व जास्तीत जास्त नवबौद्ध घटकातील लाभार्थी याचा लाभ घ्यावा अशा पद्धतीचे मार्गदर्शन पशुधन विकास अधिकारी विस्तार डॉक्टर विवेक ढेकणे यांनी केले। स्वागत व आभार पल्लवी मोरे यांनी केले। प्रतिनिधी सागर जमने। विषय माझ्याकडे जो येतो तो नॅशनल लाईव्हस्टॉक मिशनचा, की ज्याच्यातनं आपण आता 2 दुधाळ जनावरं घेतलीत। हा आपला तसा कुटीर उद्योग होतो, परंतु उद्योजक होण्यासाठी सरांनी अगोदर स्कीम सांगितली असेल 100 शेळ्यांपासून 500 शेळ्या किंवा 100 मेंढ्यांपासून 500 मेंढ्या याच्या संगोपनातनं 10 लाखापासून 50 लाखापर्यंत अनुदानातनं आपण केंद्र सरकारमार्फत या योजना घेऊ शकतो। दुसरी याच्यात मुरघास किंवा वाळलेल्या चाऱ्याची प्रक्रिया। तिसरी वराह पालनासाठी सुद्धा यामध्ये 50% अनुदानावर स्कीम आहे, ज्याचं अनुदान 30 लाखापर्यंत आहे। तर या 2-3 मोठ्या योजना आहेत। जर कोणी इंटरेस्टेड असेल तर आमच्या स्थानिक संस्थेशी संपर्क करा, नाहीच तर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त किंवा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी कुणाकडे संपर्क केला तरी चालेल। आम्ही निश्चित मदत करू। आणि कोल्हापूर जिल्ह्यात जी कार्यशाळा आयोजित केला आहे याचा उद्देश आपल्याला सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये संयोजकांनी सांगितलेच आहे। त्याचबरोबर या विभागामार्फत कोणकोणत्या योजना राबवल्या जातात किंवा सध्या ॲक्टिव्हिटीज काय आहे, की आमच्या पशुसंवर्धन विभागामार्फत काय सुविधा दिल्या जातात, या सर्व बाबीचं विवेचन यापूर्वी झालेच आहे। मी विभागाच्या वतीनं एक सांगू शकतो की आपण बघा आता काळ बदलत चाललेला आहे, की पूर्वी कृषी पशुसंवर्धन या विभागाकडे थोडंसं कृषी विभागाकडे आपलं जास्त लक्ष होतं, परंतु पशुसंवर्धन विभागात दुर्लक्षित होता। परंतु सध्याच्या परिस्थितीत युवकांच्यासाठी किंवा आपल्या शेतकऱ्यांच्यासाठी पशुपालन हा एक जोडधंदा असा नाही राहिला, तर हा एक मुख्य धंदा बनलेला आहे। आणि आपण आपल्या कोल्हापुरात बघतो की महाराष्ट्रात सर्वात जास्त जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।